जय भीम, जय ज्योती, जय सावित्री, जय फातिमा, जय शाहू, उलगुलान हुलजोहार, जय संविधान आणि सबरंगी सलाम. आज आपला जो कार्यक्रम होणार आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडं सांगतेच आहे, पण आधी आपण एक अखंड घेऊ आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला काय घडलंय ते सांगते. निर्मिके निर्मिले मनुज सकळ, दिले बुद्धिबळ कम जास्ती, बुद्धी प्रामाण्याने उद्योगाला गती, यश मिळवती धंद्यामध्ये, शिपायांचे धंदे आर्याजीने केले, शूद्रास जिंकिले शस्त्रे अस्त्रे, पिढी जादा त्यांचे दास बनविले, सूड उगविले सर्व कामी, शूरभिल्ल कोळी शराने तोडिले, हाकलून दिले राणीवनी, मांग महाआरी केले बहुजैरण, शिक्षा खडतर आर्याजींची, वेदा म्हणू नाही आत्मपरीक्षण, आर्यास दूषण ज्योती म्हणे, आर्यास दूषण ज्योती म्हणे, निर्मिले बांधव स्त्री पुरुष प्राणी, त्यात गोरे कोणी रंगवर्ण, त्यांचे हितासाठी बुद्धिमान केले, स्वतंत्र ठेविले ज्या त्या कामी, कोणास न पिढी कमावले खाई, सर्वा सुख देई आनंदात, खरी हीच नीती मानवाचा धर्म, बाकीचे अधर्म ज्योती म्हणे. कुणाला न पिडता जो स्वतः कमवून खातो असा खरं आणि लोकांना आनंद देतो तोच खरं मानव आणि तोच माणसाचा धर्म असं आपण मानतो. तुम्हाला सर्वांना माहितीये की 2 तारखेला एक अशी घटना घडली यवतमाळमध्ये. त्या घटनेच्या संदर्भात आता आपण सगळेजण भेटणार होतो. आपल्या मैत्रिणी आपल्यासोबत जुळणार होत्या, त्या आपल्याशी बोलणार होत्या आणि त्यांनी कळवलं पण होतं सकाळी की आम्ही जुळतोय. सकाळी त्या खूप उत्साहात होत्या. 28 तारखेपासून या घटनेला सुरुवात झाली. त्याचे व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिले पण असतील. या 28 तारखेला या सर्व ज्या यवतमाळ मधल्या आपल्या भगिनी आहेत त्या सावित्रीबाई फुले स्मारक समिती जी आहे त्यांच्या वतीने त्यांनी गेली 12 वर्षे सातत्याने अथकपणे लढाई केली. त्याच्यानंतर ती जागा त्यांना जी मिळाली आहे ती जागा एका गृहस्थाची जागा लीजवर घेतलेली जागा अशी होती, त्याला पार्श्वभूमी अशी होती. पण त्याच्यानंतर त्यांनी ती जमा केलेली जागा होती आणि त्याच्यानंतर या सर्वांनी सगळ्या कलेक्टरांपर्यंतच्या सगळ्या खात्यांकडून परमिशन मिळाल्यानंतर 28 तारखेला आपण पुतळा लावू म्हणून तयारी सुरू केली. पण 2 जानेवारीला म्हणजे सावित्रीबाई फुले जयंतीच्या अगदी पूर्वसंध्येला या सर्वांनी तिथे सावित्रीबाईंचा पुतळा लावला. आपल्या देशामध्ये पुतळ्यांचं राजकारण केलं जातं. ते जेव्हा बहुजन नायक नायिकांचे पुतळे असतात किंवा त्यांच्यावरची पुस्तकं असतात किंवा त्यांचे चरित्र ग्रंथ असतात तेव्हा त्यांना बदनाम करण्याचा डाव आपल्या देशामध्ये वारंवार झालेला आहे. आणि बहुजन महानायक महानायिका ज्यांनी स्वतः बहुजन आहे म्हणून कोणाला शिकवलं नाही, असं केलं नाही, त्यांनी कुठलाही भेदभाव केला नाही, त्यांनी सर्व माणसांना स्त्री पुरुष सर्व समान असं आणि प्रत्येकाचे मानवाचे हक्क म्हणजे 1848 मध्ये 1948 मध्ये युनोनी मानवाधिकार हा शब्द सर्वकडे पसरवला. त्याच्या आधी 1848 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले मानवी हक्कासाठी शाळा काढतात. त्याच्यामुळे मानवी हक्कासाठी ज्या माणसांनी आपलं जीवदान दिलेलं आहे असे महात्मा ज्योतिराव फुले आणि अशा सावित्रीबाई फुले की 1848 साली पहिली शाळा काढली. पहिली ही शिक्षिका पुण्याच्या रस्त्यावर जिथे पेशवाईनी संपूर्ण ज्ञानाचे दरवाजे बंद केले होते, शिक्षणाचे दरवाजे बंद केले होते, शूद्रांनी आणि स्त्रियांनी पशुसारखंच राहिलं पाहिजे, स्त्रिया सुद्धा शूद्र मानून त्यांनी ब्राह्मण आणि उच्चवर्णीय स्त्रीला सुद्धा शिकवण्याचा अधिकार दिला नव्हता. म्हणजे आपल्या बरोबरीची स्त्री सुद्धा त्यांना शिकलेली लागत नव्हती. उलट त्या स्त्रीनी नवरा गेल्यानंतर सती जायचं होतं. त्या स्त्रीनी नवरा गेल्यानंतर विधवा जर ती राहिली, जिवंत राहिली, ती सती नाही गेली तर तिने केशवपन करून राहायचं. आणि तिच्यावर जर कोणा दुष्टाची नजर पडली किंवा तिला स्वतःला पण इच्छा झाली तर तिला जर दिवस राहिले त्यातून तर ते मूल आपल्या अधिकारात मध्ये वाटा मागेल. आपला जो वारसागत संपत्ती आहे ती त्याच्याकडे जाण्याची शक्यता आहे. म्हणून त्या मुलांना संपवून टाकणं आणि त्या बाईचं पूर्ण आयुष्य नाचवून टाकणं, संपवून टाकणं, तिला काशीला पाठवणं किंवा लाल महालाच्या मागे बुधवार पेठेत पाठवणं, अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी घडत होत्या त्या सगळ्या काळात त्याला पूर्णतः आळा घालण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी केलं. हे आपण वारंवार आपल्या संपूर्ण महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या चरित्रातून मांडतोय. आता अशा या सावित्रीबाई फुले ज्यांनी भारतीय स्त्रियांना, आपल्याला आठवत असेल की इंग्रजांनी शाळा काढल्या, इंग्रजांच्या शाळांमध्ये काही लोकांच्या मुली जाऊ शकल्या, त्या अमीर उमरावांच्या मुली होत्या किंवा अतिशय श्रीमंत उच्च समाजातल्या होत्या, पण त्यांना सुद्धा उच्च शिक्षण मिळण्याची सोय नव्हती. अशा सगळ्या काळामध्ये नेटिव्ह म्हणून जर कोणी काम केलं असेल आणि पहिली शाळा काढली असेल
तर ती महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी काढली. आणि पूर्ण भारतामध्ये कुठल्याही ब्राह्मण उच्चवर्णीय स्त्रीनी शिक्षिकेचं काम त्याच्या आधी केलेलं नाही. 1848 साली आपल्याला सावित्रीबाई फुले दिसतात. आपल्याला असं दिसतं, आज मला सुनील खोब्रागडेंनी त्यांचा लेख पाठवला. त्याच्यामध्ये थेरी गाथेमधली पटाचारा जी 500 भिक्षुणींना शिकवत आणि अशा पद्धतीने एक संपूर्णतः भिक्खुणी संघामध्ये ते काम झालं. किंवा आपल्याला असं दिसतं की जैनांच्या काळामध्ये भगवान महावीराबरोबर ज्या श्रमणी चालत होत्या, त्या सगळ्या श्रमणींचा जो संघ होता, साध्वी ज्यांना म्हणतो आपण, श्रमणी ज्या होत्या, त्या 15,000 श्रमणी चालत होत्या. त्यांनी एकमेकींना शिकवलं आणि त्यांना लिपिबद्ध भाषा येत नव्हती. बौद्ध काळातली भाषा, पाली भाषा लिपिबद्ध, आणि त्या लिपिबद्ध भाषेमधला पहिला ग्रंथ थेरी गाथा, तिथे आपल्याला पटाचारासारखी स्त्री जी आहे ती आपल्याला ती भेटते आणि ती शिक्षिका म्हणून पहिल्यांदा आपल्याला दिसते. त्याच्यानंतरच्या सगळ्या काळामध्ये मुस्लिम स्त्रिया ज्या फारसी शिकत होत्या, ज्यांना उर्दू भाषा तर खूप नंतर आली, हिंदी भाषा म्हणजे अमीर खुसरोच्या काळामध्ये उर्दू आणि हिंदी एकसाथ आल्या आणि त्या दोन्हीही सहोदर अशा बहिणी असल्यासारख्या त्या भाषा आहेत. तर त्याच्यामध्ये जेव्हापासून इथे मुघल आले त्याही काळामध्ये कुराण ज्यांना वाचता येत होतं, त्या ज्या स्त्रिया आहेत त्या फक्त तिथल्या सगळ्या वर्तुळामध्ये एकमेकींना शिकवत होत्या. परंतु बाहेर अशा अर्थाने आपल्याला असं दिसतं की सर्व स्त्रियांना शिक्षण नव्हतं. मग जेव्हा सर्व स्त्रियांना शिक्षण नव्हतं, उच्च वर्णातल्या, तथाकथित उच्च वर्णातल्या ज्या स्त्रिया आहेत, ज्यांना जन्मल्याबरोबर ती जात मिळते, आपल्या वडिलांची जात मिळते किंवा नवऱ्याची जात मिळते त्यांना लग्न झाल्यावर, अशा सर्व स्त्रिया ज्या आहेत त्या स्वतः शूद्रच मानल्या गेल्या होत्या मनुस्मृतीनुसार. म्हणून त्यांना न स्त्री स्वातंत्र्य मर्हती तर होतं, पण तुम्ही पुस्तकाला हात लावू शकत नाही असं पण होतं. तुम्हाला आठवत असेल की गार्गी, मैत्रेयी आणि कात्यायनीचा आपल्याकडे वारंवार उल्लेख केला जातो. लोपामुद्राचा, अश्वघोषाचा केला जातो उल्लेख. आता घोषाचा उल्लेख आपल्याकडे केला जातो. तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात असं येतं की ह्या ज्या 3-4 जणी आहेत यांच्याबद्दल आपल्याला खूप सारी माहिती, सर्पराज्ञीचा पण उल्लेख केला जातो. सरस्वतीचा उल्लेख वारंवार येतो. पण सरस्वती ही ब्रह्माची मुलगी आहे आणि सरस्वती ही कुणाला शिकवताना कधी आपल्याला आढळलेली नाहीये. सरस्वतीचा उल्लेख काही ठिकाणी आहे, पण सरस्वती ही नदीच्या रूपामध्येच आपल्याला तिचा उल्लेख आढळतो, वेदांमध्ये सुद्धा आणि उपनिषदांमध्ये सुद्धा. आणि मग कुठे आपल्याला दिसते ती सरस्वती, तर 7व्या शतकामध्ये एक सरस्वती नावाचं एक मूर्ती तयार करण्यात आली. ती पण जैनांच्या काळामध्ये जैनांनी तयार केली, की जी अशी स्त्री असावी, की जी अशी स्त्री असली पाहिजे की ज्याच्यामध्ये ती स्त्री संपूर्णतः स्वतःच्या हातामध्ये वाद्य घेते, अशी तिला 24 कला अवगत आहेत आणि अशी असणारी स्त्री जी आहे तिला आपण सर्व गुण संपन्न अशा पद्धतीचं एक मिथक तयार करण्यात आलं. त्या काळामध्ये अशा पद्धतीची कुठलीही स्त्री तयार नव्हती, तर तिचं एक मिथक तयार करण्यात आलं. कारण कुठेही स्त्रियांना जर काही शिकवायचं असेल किंवा स्त्रियांना जर कुठल्या कलाक्षेत्रातही आणायचं असेल, तर किंवा त्यांना कुठल्याही शब्द साक्ष त्यांना बनवायचं असेल, तशा अर्थाने एकही आदर्श त्या काळामध्ये नव्हता. त्याच्यामुळे सावित्रीबाई फुले 1848 साली जेव्हा पहिल्या शिक्षिका झाल्या, तेव्हा त्यांनाही माहिती नसेल की आपण उचललेलं हे जे पाऊल आहे, हे भारतातच नव्हे तर आशिया खंडामध्ये सुद्धा जो इतिहास स्त्रियांचा लिहिला गेलेला आहे, तो बौद्ध काळानंतरच्या काळामध्ये म्हणजे संघमित्रा श्रीलंकेमध्ये प्रचार करायला गेली आणि तिने तिथे खूप मोठा प्रचार करून अनेकांना शिकवलं. तर त्यावेळेला पाली आणि तमिळ आणि मागधी या भाषांमध्ये लिपिबद्ध होणं सुरू झालं होतं. त्यावेळेला संघमित्राचं खूप मोठं योगदान आहे. हेही मला आपले महानायकचे संपादक सुनील खोब्रागडे यांच्याशी बोलताना याच्यातल्या अतिशय अनेक बारकावे मला कळले. जेव्हा ह्या गोष्टी सुरू झाल्या त्यावेळेला आपल्या लक्षात असं येतं की 7व्या शतकापासून ते आपल्याकडे अगदी 19व्या शतकापर्यंत स्त्रियांच्या शिक्षणाचा उल्लेख झालाच असेल, तर तो राजमाता जिजाऊ अतिशय हुशार आणि कुशल अशा तलवारबाजी करणाऱ्या आणि संपूर्ण त्यांना जे क्षत्रियांना संपूर्ण शिक्षण दिलं जातं अशा शूरवीर अशा राजमाता जिजाऊ होत्या. अहिल्याबाई होळकर यांना या युद्ध पारंगत होत्या. झलकारी ही युद्ध पारंगत होती. त्याचप्रमाणे आपल्या लक्षात असं येतं की राणी अबक्का असेल, कित्तूर राणी चेन्नम्मा असेल, मलम्मा असेल, राणी मलम्मा, या सर्वांची आपण नावं बघितली तर या सर्व जणींनी इंग्रजांच्या काळामध्ये त्यांना सळो की पळो केलेलं आहे काही जणींनी, तर काही जणींनी
मोगलांनी जेव्हा त्यांच्यावर आक्रमण केलं तेव्हा त्यांना सळो की पळो केलंय. एवढंच नव्हे तर तंट्या भील आणि बिरसा मुंडा यांच्या काळामध्ये आपल्याला लक्षात असं येतं की सिद्धू कान्हू नावाचे 2 भाऊ होते. त्यांच्या 2 बहिणी होत्या फुलो जानो आणि या फुलो जानोनी ब्रिटिशांच्या संपूर्ण सैन्य तिथे त्यांचं जंगलावर आक्रमण करायला आलं. आज आपल्याकडे अदानी जसे जशा पद्धतीने जंगल खात सुटलेले आहेत अदानी आणि अंबानी दोघंही जण आणि आपल्या जंगलांवर आक्रमण केलंय, आपल्या एअरपोर्टवर आक्रमण केलंय. त्या सगळ्या काळामध्ये अशा पद्धतीने जेव्हा ब्रिटिशांनी आक्रमण केलं त्यावेळेला फुलो जानू सारख्या स्त्रिया घोड्यावर बसून लढलेल्या आहेत. त्या युद्ध पारंगत होत्या. म्हणजे त्यांना युद्ध कौशल्य होतं. एवढंच नव्हे तर शूद्र स्त्रिया ज्या होत्या त्या अक्षर साक्षर नसतील. पण त्यांना लोहार स्त्रीला आजही तुम्ही पोलादी बाया जर दीपा पवारांचं वाचलं तर तुमच्या लक्षात असं येईल की लोहार स्त्रीला लोखंडाचं काम तिचा जन्म लोहाराकडे झाल्याबरोबरच तिला ठिणग्याच दिसतात. तिला तापलेली ती भट्टी दिसते. तिथे आपला बाप आणि आपली आई काम करताना दिसते. त्यावेळेला त्यांनी केलेल्या कामाचं आपल्याला महत्व कळतं की शूद्रांच्या घरातल्या प्रत्येक बाईला कौशल्याची कामं येत होती. कुंभार स्त्रीला मडकी बनवण्यापासून ते मोठे मोठे जार बनवण्यापासून ते अगदी छोटेसे छोटेसे मडके जे आहेत तिथपासून ते पाण्याच्या मोठ्या मोठ्या नांदी जे म्हणतात त्या बनवण्यापर्यंतचं कौशल्य कुंभार स्त्रीजवळ होतं. शेतकरी स्त्रियांना शेती पण येत होती, शेतमजुरी पण येत होती. शेतीमध्ये कुठलं बियाणं पेरायचं, त्या काळामध्ये कुठलेही रासायनिक खतं नव्हती. त्या काळामध्ये स्त्रियांनी अतिशय उत्तम ऑर्गॅनिक शेती करून दाखवलेली आहे, नैसर्गिक शेती. त्यांना बाहेरून येऊन कोणीतरी नैसर्गिक शेती शिकवण्याची गरज नाही. असा हा समाज इथे कायम कष्ट करत आलाय. मच्छीमार स्त्रियांना सांगावं लागत नाही की जेव्हा समुद्रावरून मच्छी येते त्यावेळेला कोणती मच्छी कोणती आहे आपल्याला ओळखता येणार नाही. असे हजारो प्रकार माशांमध्ये आहे आणि त्या त्या सर्व ओळखतात आणि त्यांना वेगवेगळं करतात आणि त्याच्यामध्ये खेकड्यांमध्ये किती प्रकार आहे, कोलंबीमध्ये किती प्रकार आहे, सुरमईमध्ये किती प्रकार आहे, मांदेलीमध्ये किती प्रकार आहे, हे फक्त मच्छीमार स्त्रियांना कळू शकतं आणि त्या संपूर्णतः मासे आल्यानंतर त्या मच्छीमार व्यवसायात आहेत. त्याच्यामुळे त्या व्यापारामध्येही कुशल आहेत. ज्या माळी, साळी, कुणबी अशा तुम्हाला जाती दिसतात. त्याच्यामध्ये माळी जे आहेत ते बागकाम करतात. आहे पानमाळी मी ज्या जातीमध्ये जन्माला आले, पानमाळी किंवा बारई ही हे पानांची शेती करतात. आता आपण पान जे खातो, पान आपल्याला मिळतं. जेवणानंतर पान खाल्लं पाहिजे असं आपण म्हणतो. या पानांचा व्यापार, शेती करणं, त्याचा व्यापार करणं आणि लोकांपर्यंत ते पोहोचवणं, या सगळ्या गोष्टींमध्ये स्त्रिया खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. शिंपी स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या बरोबर घरामध्ये सगळी काचबट्टापासून ते मशिनीवर काम करण्यापर्यंत, ब्लाऊज बेचण्यापासून कापण्यापर्यंत सगळी कामं शिंपी स्त्रिया करतात. या सगळ्या आपण ओबीसी समाजामधल्या, ज्याला आज ओबीसी म्हटलं जातं, या शूद्र समाजामधल्या ज्यांनी संपूर्णतः उत्पादनाचं काम केलेलं आहे, त्या उत्पादक असणाऱ्या जातींमध्ये सर्व शिक्षण जे आहे ते शिक्षण कौशल्याचं शिक्षण होतं. सुईणींना आता आपण म्हणू की ज्यांना अतिशूद्र म्हणून नंतर मानलं गेलं पेशवाईच्या काळामध्ये किंवा जिथे खूप मोठं असं ब्राह्मण अशा पद्धतीचा वर्ग तयार होऊन शोषण सुरू झालं. शंकराचार्य तयार झालेत आणि त्यांनी शोषण सुरू केलं. नंबूद्रीपादांनी शोषण सुरू केलं. त्यावेळेला तुमच्या लक्षात असेल की दक्षिणेमध्ये पण खूप मोठं बंड झालं. त्याच्यामध्ये आपल्याला पेरियारांचं नाव आपल्याला नेहमी आपण घेतो. नारायण गुरु अय्यंकालींचं नाव घेतो. या सर्वांनी जो विरोध केला, विद्रोह केला, तो हा केला की आजपर्यंत सर्वच जण तुम्हाला सेवा देत आलेले आहेत, उत्पादनं देत आलेले आहेत. त्या उत्पादनांचं सगळ्यात उत्तम माल तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे, राजापर्यंत पोहोचवण्यात आलाय. पण त्या राजाला सुद्धा तो माल वापरण्याची परमिशन नाही जोपर्यंत ब्राह्मण मंत्र म्हणून त्याचं शुद्धीकरण करत नाही किंवा त्या यज्ञामध्ये यज्ञ झाल्याशिवाय तुमच्या कुठल्याही गोष्टीला काही अर्थ नाही असं सांगून तुम्हाला कर्मविपाकाचा सिद्धांत मानून की इथे तुमचं कर्म जे आहे त्याच्यानंतर तुम्हाला मोक्षामध्ये काय होईल आणि तुम्ही आज जर माणूस असाल तर उद्या कुत्र बनाल किंवा उद्या तुम्ही वाघ बनाल किंवा उद्या साप बनाल, याची भीती घालून किंवा तुम्ही डुक्कर बनाल, तुम्ही गाढव बनाल, अशा पद्धतीची भीती घालून जे वेद आणि उपनिषदांमधून लोकांच्या मनामध्ये भरवलं गेलं, मनुस्मृतीतून जे भरवलं गेलं, ती मनुस्मृती जी आहे ती इतकी भयंकर पद्धतीने लोकांच्या मानसिकतेवर पकड करून होती. तो हा काळ आहे 19वा शतक. आणि त्या 19व्या शतकामध्ये आपण ज्यांची नावं घेतो, राजाराम मोहन राय, ईश्वरचंद्र विद्यासागर, हे बंगालमधले जे होते सुधारक, त्या सुधारकांनी आपल्या घरामध्ये आपल्या वहिनीचे, आपल्या बहिणीचे, आपल्या बायकोचे पण हाल होताना पाहिले. त्यांनी बघितलं की आपल्या आईचे पण हाल झालेत आणि आपल्या आईला सुद्धा सती जावं लागलंय, आपली आई जिवंत राहिली नाहीये.
त्यांना माया पण मिळाली नाही, त्यावेळेला आपल्या बहिणीचे तरी असे हाल होऊ नये असं ज्यांना वाटलं, मग ते राजाराम मोहन रॉय असतील किंवा अगदी नंतर रवींद्रनाथ टागोरांनी बहिणीला लिहिलेली जी पत्र आहेत ती तुम्हाला माहिती असतील. तर अशा पद्धतीने ब्राह्मण घरातल्या स्त्रीला सतत डोक्यावर टांगती तलवार, की नवरा मरेपर्यंत मी तर सुखी राहीन, छान आनंदात राहीन. पण मी त्याच्यानंतर मात्र आपल्याला त्याच्यानंतर काहीही आणि मी जर तो गेला तर मला सतीच जावं लागणार आहे. अशा वेळेला ज्या सती प्रथा नाकारत होत्या, अशा सर्व स्त्रिया त्या शिकू सुद्धा शकत नव्हत्या. त्यांना लाल अलवाणात ठेवून त्यांना बाजूला बसवण्यात येत होतं आणि त्यांना त्यांचा विटाळ आणि त्यांना अस्पृश्य मानलं जात होतं. हा जो सगळा काळ आहे हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच काळामध्ये मुक्ता साळवेचा निबंध काल आपण वाचला. आज ही जो डिजिटल उत्सव आपण सावित्रीबाई जयंतीच्या निमित्ताने पुढचे 7 दिवस करणार आहोत आणि करतो आहोत. त्या निमित्ताने आज आपण ठरवलं होतं, की सावित्रीबाईंच्या पुतळ्याच्या निमित्ताने ज्या घटना घडल्या यवतमाळमध्ये त्या भगिनी आपल्यासोबत आज हजर राहतील. मी एवढी पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली. त्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाईंना दगड, गोटे, शेण मारलं एवढं फक्त सांगितलं जातं. पण त्यांच्यावर मारेकरी घातले गेले. अशा सगळ्या अवस्थेमध्येही सावित्रीबाई टिकून राहिली आणि आपली शिक्षिका तर झालीच, पण तिच्याबरोबर तिने आपल्या सहकारी भगिनींना शिकवलं. महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्या आत्याला सगुणाबाईंना पण शिकवलं आणि सावित्रीबाई सगुणाबाईंकडून पण धडे शिकल्या. एवढंच नव्हे तर त्यांच्या बरोबरीने सिंथिया फरारकडे जाताना किंवा मिसेस मिशेलकडे जाताना ज्या स्कॉटिश मिशनऱ्यांनी शिकवलं त्याच्याबद्दलचा आपल्याकडे एक होणार आहे. त्याच्यामध्ये अनेक जण म्हणजे 3-4 जण येतील वक्ते आणि ते तुम्हाला पुण्यामधल्या स्कॉटिश मिशनऱ्यांनी जे कार्य केलंय त्याच्याबद्दल ते सांगतील. या सर्व शाळांमध्ये जाऊन महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी जे शिक्षण घेतलं, ते शिक्षण पारंपरिक जे ब्राह्मण वेद आणि मनुस्मृतीमध्ये शिक्षण होतं आणि ज्याला ज्ञान म्हटलं जात होतं. फक्त यज्ञाच्या भोवतीच ज्ञान एकवटलेलं आहे आणि संस्कृत भाषेमध्येच ज्ञान एकवटलं आहे. अशा पद्धतीचा जो एक समज तयार केला होता, तो समज महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी मोडला. त्यांनी मराठी भाषा सर्वांसाठी खुली केली. त्याच्यामुळे महाराष्ट्राला मराठी भाषेचं सर्वात मोठं जर देणं कोणाचं असेल तर ते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंचं आहे. कारण मराठी भाषा तोपर्यंत स्त्रियांना खुली नव्हती. मराठी भाषेतले गमभन आणि शूद्रांनाही खुली नव्हती. या मराठी भाषेतले गमभन शिकवणारे गरिबीचा, मराठीचा, भानाचा आणि हा संपूर्णतः ज्या पद्धतीने आज नकार दिला जातो आहे, त्या नकाराच्या विरुद्ध आपण उठून बंड करायला पाहिजे. कुठलेही नकार झेलायचे नाही, कुठली उपेक्षा झेलायची नाही. तर आपण सर्वजण त्याच्या विरोधामध्ये बंड करून उभं राहिलं पाहिजे. अशा एका वेगळ्या अखंड राष्ट्र जो हिंदूंचा राहणारा आहे, त्याच्याऐवजी पूर्ण युनिव्हर्स विश्वात्मकतेचा जो मानवतेचा संदेश महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी आपल्या अभ्यासक्रमातून दिला. त्या मराठी भाषा शिकवत होत्या, त्या मोडी लिपी शिकवत होत्या, त्या देवनागरी लिपी शिकवत होत्या, त्या गणित शिकवत होत्या, त्या इंग्रजी शिकवत होत्या. एवढंच नव्हे तर समाजशास्त्र आणि नागरिकशास्त्र याचा अभ्यास त्यांच्या विद्यार्थ्यांना होता. त्या इतिहास शिकवत होत्या. त्या इतिहास हा पारंपरिक वेदांचा आणि मनुस्मृतीचा इतिहास न सांगता त्या बळीराजांनी काय केलं, गणराज्य कशी होती, सिंधू संस्कृती कशी होती, परशुरामाने आपल्या आईचा जो वध केला, ज्या पद्धतीने तिची हत्या केली, तिचा खून केला, या सगळ्यांच्या हिंसाचाराच्या विरोधामध्ये आपलं लढलं पाहिजे आणि म्हणून त्या कुप्रथा, त्या परंपरा, त्या रूढी आपण नाकारल्या पाहिजे असं सांगणारी सावित्री आहे. असा अभ्यासक्रम अतिशय पुरोगामी, वैज्ञानिक, चिकित्सक आणि विश्लेषक असा अभ्यासक्रम देणारे सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले असं जे दाम्पत्य आहे, असं त्यांचं सहजीवन आहे, आज त्यांना नाकारण्याची खूप मोठी सुरुवात झालेली आहे. ती फक्त आज आपल्या संपूर्णतः याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही, की आपल्याला संपूर्णतः अशी दिसत नाहीये, की ही जी चळवळ सुरू झालेली आहे, त्या चळवळीच्या संदर्भामध्ये आपल्याला लक्षात असं येईल, की सावित्रीबाईंच्या या चळवळीलाच नाकारणं सुरू झालंय. त्याच्यातलं एक मोठी पायरी आहे, ती म्हणजे यवतमाळ मधला पुतळा हलवणं. आता आपल्या बहिणी आपल्यासोबत जुळू शकत नाही. मला वारंवार मेसेज येतात आहेत. मी का बरं ते लावून धरत होते, की आपल्या बहिणी आपल्याबरोबर जुळू शकत असतील तर त्या जुळतील. पण तिथे एक अतिशय भयंकर घटना घडली आहे आता आणि ती घटना तुम्ही खूप काळजी करण्यासारखं म्हणजे अशी घटना नाहीये, कुठल्या सामुदायिक वगैरे हिंसाचाराची वगैरे घटना नाही घडलेली. पण तिथे त्यांच्या खूप जवळच्या मैत्रिणीला अचानकपणे बरं नसल्याने हॉस्पिटलला हलवण्यात आलेलं आहे आणि म्हणून त्या सगळ्या जणी जुळू शकत नाहीयेत.
आणि त्या जुळू शकत नाहीयेत म्हणून त्यांनी कळवलं, की आम्ही आता हॉस्पिटलमध्ये आहोत. त्या मैत्रिणीजवळ आहोत. पण आम्ही सगळ्या जणी तयार आहोत. आम्ही कधीतरी बोलू, पण आज आम्ही बोलू शकत नाही. आता मी तुम्हाला फक्त वर्णन करून सांगते, की काय-काय घडलं. तर 2 तारखेला ज्यावेळेला पुतळा लावण्यात आला, तेव्हा पुतळा बसवल्यानंतर सगळ्या जणींनी आणि तिथे संपूर्ण दलित संघटना विशेषतः आणि ओबीसी संघटना या दोन्ही संघटनांनी एकत्र येऊन हा सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले या दोघांच्या नावाने जागर करत सावित्रीबाई फुलेंचा पुतळा लावण्यासाठी पुढाकार घेतला. त्याच्यामध्ये महात्मा फुले विद्यापीठ हे यवतमाळमध्ये स्थापन करणाऱ्या ज जस जे ज्ञानेश्वर गोबरे आहेत, त्यांची पत्नी माया गोबरे म्हणजे माया गोरे आणि ज्ञानेश्वर गोरे त्यांनी गोरे आडनाव त्यांचं आहे आता केलेलं. तर मायाताई गोरे सावित्रीबाई फुले स्मारक समितीच्या सविता हजारे, त्यांच्यासोबतच प्रमोदिनी रामटेके, ज्या खैरांजीमध्ये ज्यावेळेला हा सगळा अन्याय आणि अत्याचार झाला आणि अतिशय भयानक हिंसाचार झाला सुरेखा भोतमांगे आणि तिच्या परिवारावर आणि फक्त भैयालाल भोतमांगे जिवंत राहिले, पण बाकी तिच्या दोन्ही मुलांना पण तिच्यासकट मारून टाकण्यात आलं. अशा अ, अशा अतिशय भयानक हिंसाचाराच्या घटनेच्या संदर्भामध्ये ज्या स्त्रिया तिथे गेल्या, ज्यांनी मोर्चे काढले, ज्यांनी ह्याच्या विरोधामध्ये आवाज उठवला, तिला न्याय मिळावा म्हणून धरणं धरलं, त्यासाठी त्या 28 दिवस तुरुंगात होत्या. अशा प्रमोदिनी रामटेके पण आज आपल्याबरोबर जुळणार होत्या. आपल्याबरोबर ज्या पुतळा समितीमध्ये आहेत, म्हणजे स्मारक समितीमध्ये आहेत, त्या माधुरी नल्हे पण जुळणार होत्या. आपल्याबरोबर कदाचित अजून 2-4 जणी जुळल्या असत्या, अशी पण माझी अपेक्षा होती. सुनीता काळे जुळल्या असत्या, त्यांच्याबरोबर कमल खंदारे जुळल्या असत्या, अशी अपेक्षा होती. आणि मला वाटलं होतं, की एक चांगला आपला असा कार्यक्रम आज तुम्हाला ऐकायला मिळेल. पण पुतळा हटवण्यासाठी शासनाने पराकाष्ठा केली. त्यांनी पोलीस पाठवले, महिला पोलीस पाठवले. त्याच्यानंतर सविता हजारे आणि माया गोबरे आणि बाकीच्या मैत्रिणींनी सावित्रीबाईंच्या पुतळ्याला घट्ट मिठी मारली. घट्ट मिठी मारल्यानंतर त्यांचे हात सोडवण्यात आले. त्यांना पोलिसांनी बाजूला केलं, जबरदस्तीने ढकललं आणि नंतर एका साध्या ठेल्यावर एखाद्या प्रेताला घेऊन जावं तशा पद्धतीने सावित्रीबाईंचा पुतळा झाकून त्यांनी नेला. या सगळ्या म्हणत होत्या, की सावित्रीबाई ही आमची अस्मिता आहे. सावित्रीबाई ही फक्त मूर्ती नाहीये. सावित्रीबाई ही आमची स्फूर्ती आहे. आणि सावित्रीने आज आम्हाला मोठं केलंय. तिने आम्हाला अज्ञानातून मुक्त केलंय आणि त्यांनी आज जेव्हा त्यांचा मेळावा असतो 4 तारखेला दरवर्षी असतो, की 3 जानेवारीला सावित्रीबाई जयंती सर्व संघटना आपापल्या ठिकाणी करतात आणि मग यवतमाळात ते महात्मा फुले विद्यापीठाच्या परिसरामध्ये जमा होऊन सगळ्या जणी मिळून एक मोठा मेळावा सावित्रीबाई फुले जयंतीचा करतात. त्या निमित्ताने आज त्या सगळ्या जमल्या होत्या. तेव्हा पण त्यांनी आज प्रार्थना म्हटली, अखंड म्हटले, सावित्रीबाईंच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि त्यांना वंदना करून त्या सगळ्या जणी आज पण बाहेर पडल्या. काल पण त्यांनी 3 जानेवारीला त्यांचा पुतळा हलवल्यानंतर एक मोठं कटआउट तयार केलं सावित्रीबाईंचं. ते घेऊन त्या 1 किलोमीटर त्यांचा मोठा मोर्चा निघाला. मोर्चामध्ये सगळे अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. स्त्रिया सहभागी झाल्या आणि भारताची अस्मिता आणि भारताच्या स्त्रियांच्या ज्ञानाचं अस्तित्व, शिक्षणाचं अस्तित्व जिच्यामुळे आहे, ती सावित्रीबाई फुले. तिच्या पुतळ्याचं उच्चाटन तुम्ही कसं करता? आज भारतीय स्त्रीमुक्ती दिवस म्हणून 3 जानेवारीला महाराष्ट्र शासनाने अध्यादेश काढून जर त्याची संपूर्णतः सर्व शाळांना आणि सर्व महाविद्यालयांना भारतीय स्त्रीमुक्ती दिन म्हणून पाळावा असं सांगितलं, त्याच महाराष्ट्र शासनाने आपल्याच अध्यादेशाचं उल्लंघन केलं आणि त्या अध्यादेशाचं उल्लंघन करून त्यांनी सावित्रीबाई फुलेंचा पुतळा यवतमाळमध्ये हलवला. ही खूप मोठी अपमानास्पद पण गोष्ट आहे आणि ती खूप खेदाची आणि दुःखाची गोष्ट आहे. आपल्या देशामध्ये वाटेल त्यांचे पुतळे उभे होतात. ज्यांनी देशासाठी काही केलं नाही त्यांची गीतं आपल्याकडे प्रसारित केली जातात. आपल्या देशामध्ये पुणे युनिव्हर्सिटीमध्ये अथर्व शीर्ष लावलं जातं, ज्योतिषशास्त्र अभ्यासाला हे केलं जातं, वास्तुशास्त्र अभ्यासाला ठेवलं जातं. म्हणजे वास्तू विशारद होऊ नका तुम्ही काय व्हा, तर तुम्ही वास्तू तज्ञ व्हा, की तिथे काही भूतप्रेत नाही ना, काही नाही ना, इथे यज्ञ करा. अशा पद्धतीने पुरोहितांच्या पुन्हा पोटापाण्याची सोय जेव्हा विद्यापीठ करतात आहेत, त्यावेळेला एखाद्या नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठासारखं जिथे बुद्धाची लेणी कोरत संपूर्णतः इतिहास आपल्या देशातला लपूच शकत नाही, अशा पद्धतीची पाथरवटांनी, भटक्या विमुक्तांनी ज्या पद्धतीने आपल्या जवळ इतिहास लिहून ठेवला,
तो इतिहास आज कोणीही म्हणजे शब्दबद्ध नसेल, आपल्याजवळ कुठली कॉम्प्युटरची चिप नसेल, आपल्याजवळ कुठला पेन ड्राईव्ह नसेल, तर आपण ते दाखवू शकत नाही. आज नेटवर्क निघालं तर आपण ते हे करू शकत नाही. त्या नेटवर्क संपलं आपलं, तर आपण म्हणू शकतो की राहुल खांडेकर जरा बहुजन संघटकमध्ये काय झालेलं आहे, नेटवर्क का नाहीये, असं आपण म्हणू शकतो. पण तसं सगळं नसताना सुद्धा ज्या पाथरवटांनी एवढी लेणी करून ठेवली, तशीच सावित्रीबाईंनी आपल्याला अक्षरांची लेणी दिली. ही अक्षर लेणी देणारी, एक आपल्या आयुष्यामध्ये आपल्या ज्ञानाचं शिल्प घडवणारी, मनुस्मृतीला पूर्णतः नाकारून गुलामगिरी हा ग्रंथ लिहित त्या त्या संपूर्ण मनुस्मृतीला नाकारत आपण कसं उभं राहिलं पाहिजे, असा स्वातंत्र्याचा जाहीरनामा तृतीय रत्न आपल्या हातात देणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेजींनी आपल्याला आपली अज्ञानातून मुक्ती केली. त्याच्यामुळे भारतीय स्त्रियांची मुक्ती ही त्या दिवशी झाली, असं महाराष्ट्र शासनाचं मत पडलं आणि त्यांनी अध्यादेश काढलेला आहे. आणि त्याच्यामुळे भारतीय स्त्री मुक्ती दिवस म्हणून महाराष्ट्र शासन साजरं करतं. आणि त्या दिवशी महाराष्ट्र शासनाच्या फडणवीस या मुख्यमंत्र्यांनी जर अशा वेळेला जर अशा पद्धतीने पुतळ्याचं उच्चाटन केलं, तर ते किती चुकीचं आहे आणि अपमानास्पद आहे हे आपल्या लक्षात येईल. आपल्यासोबत मला वाटतं प्रमोदिनी जुळलेली आहे. प्रमोदिनी, अरे वा, तुम्ही जोडलेला आहात. जय भीम, जय ज्योती, जय सत्यशोधक, जय सावित्री. तर प्रमोदिनी जुळलेली आहे. मी बघत हो होती वाट हो की कोणीतरी जुळेल. आणि बघा, मी थांबण्याचा आणि मी लोकांशी बोलण्याचा आणि संवाद मी करत राहिले, त्याचा फायदा झाला की प्रमोदिनी जुळलेली आहे. प्रमोदिनी, आता तुम्ही जुळलाच आहात, तर आता तो इन्सिडेंट कसा घडला, 28 तारखेपासून काय काय घडलं आणि पुढे आज तुम्ही सर्वजणी एकत्र आला होता, तेव्हा तुम्ही काय वंदना केली, तुम्ही कोणते कोणते ठराव पास केले आणि सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न दिलं जावं, अशा पद्धतीचा एक मोठा ठराव पण तुम्ही आज सभेमध्ये ठेवला, असं मला कळवण्यात आलेलं आहे. तर आता तुमच्या हातामध्ये माईक देते आणि प्रमोदिनी रामटेके यांचा मी तुम्हाला मगाशी परिचय करून दिला. पण आपली ही भगिनी, न्यायासाठी लढणारी, 28 दिवस सुरेखा भोतमांगेला न्याय मिळावा, खैरलांजीच्या संपूर्ण गुन्हेगारांना त्वरित शिक्षा व्हावी, याच्यासाठी तुरुंगात होती. प्रमोदिनी, तुमचं खूप खूप मनापासून इथे स्वागत. आणि आता तुम्ही पूर्ण प्रसंगावर एकूण प्रकाश टाकावा, अशी मी तुम्हाला विनंती करते. सप्रेम जय ज्योती जय भीम. मी प्रमोदिनी रामटेके, यवतमाळ. लताताईंनी माझा परिचय करूनच दिलेला आहे. जे सावित्रीबाई फुले यांचा पुतळा जो यवतमाळच्या स्टेट बँक चौकातून टाकण्यात आलेली अतिशय दुर्दैवी घटना आहे आमच्यासाठी, तमाम सगळ्या स्त्रियांसाठी अतिशय दुर्दैवी घटना आहे की जिची 3 जानेवारीला जयंती होती. त्या दिवशीच आमच्या फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या यवतमाळच्या चळवळीच्या केंद्रामध्ये सावित्रीबाईचा पुतळा हटवणे हे आमच्यासाठी दुःखद घटना आहे. दिनांक 28 तारखेला जेव्हा प्राध्यापक सविताताई हजारे यांचा फोन आला की ताई, आपल्याला सावित्रीबाईंचा पुतळा बसवायचा आहे, तर मी त्या ठिकाणी रात्रीच्या 1 वाजता त्या परिसरामध्ये गेली असता त्या ठिकाणी खोदकाम चालू होतं. सावित्री आईचा पुतळा बसवण्यासाठी जे काही आम्हाला मंजुरी मिळालेल्या होत्या त्या घेऊन आम्ही त्या ठिकाणी, म्हणजे सविताताई घेऊन होत्या त्या ठिकाणी, परंतु हे त्या ठिकाणी पोलीस आल्यामुळे 28 तारखेला हा पुतळा बसवण्यात आला नाही. आणि मग मला एक दिल्लीला कॉन्फरन्स असल्या कारणामुळे मी रात्री 2 वाजता यवतमाळ ते नागपूरवरून दिल्लीला गेली. त्याच्यानंतर 1 तारखेला आली असता परत 2 तारखेला सविताताईंचा फोन आला की ताई, आपल्याला आपला पुतळा बसलेला आहे आणि आपल्याला यायचं आहे. तर मी म्हटलं, अतिशय मला आनंद झाला आणि म्हटलं चला ठीक आहे, आपला सावित्री माईचा पुतळा बसत आहे. सविताताई आणि मायाताईंचा फोन आला की ताई, आपला सावित्री माईचा पुतळा बसलेला आहे आणि तुम्ही सगळ्या जणी वंदन करायला या. मी म्हटलं आता 3 जानेवारी आहे, आपण 3 जानेवारीला सकाळी सगळ्या आंबेडकरी स्त्रियांना घेऊन आपण तिथे मानवंदना द्यायची. पण लगेचच 10 वाजता परत सविताताईचा फोन आला की ताई, नगर परिषद हा आपला सावित्री आईचा पुतळा काढून घेऊन जात आहे. मला अतिशय धक्का पोचला आणि लगेच माझ्या घरापासून 1 किलोमीटरवरच स्टेट बँक चौक आहे. मी लगेच धावत त्या ठिकाणी गेली तर तिथे पुतळा तो कापला जात होता आणि विनवण्या करून देखील सविताताई विनवण्या करत होत्या, मायाताई विनवण्या करत होत्या, काही अजून पदाधिकारी होते की एक किमान 3 तारखेपर्यंत तरी हा पुतळा त्या ठिकाणी ठेवण्यात यावा. परंतु आमच्या यवतमाळमध्ये ज्या नगराध्यक्षा बनलेल्या आहे त्या बीजेपीच्या नगराध्यक्ष बनलेल्या होत्या 2 तारखेला, पण त्यांनी त्या नगराध्यक्ष बनलेल्या असताना सुद्धा त्यांनी सावित्रीबाईच्या
पुतळा हटवणे म्हणजे काढण्यात येऊ नये म्हणून याच्यात काहीच त्यांनी काम केलेलं नाही. अतिशय दुःखद घटना घडली आणि तो सावित्रीबाईचा पुतळा ट्रॅक्टरमध्ये टाकून ते घेऊन गेले आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्त त्या ठिकाणी लावण्यात आलेला होता की यांनी जर त्या पुतळ्याला विरोध केला तर इथेच यांना मारायचं, ठोकायचं आणि यांना तुरुंगामध्ये घेऊन जायचं. परंतु तिथे आमची जी फौज होती ती कमी प्रमाणात संख्या होती, कारण रात्री 10 साडे 10 11 वाजले होते. सगळं यवतमाळ शहर हे शांत झालेलं होतं आणि त्याच्यामुळं जे चळवळीतले लोक होते यांना कल्पना नसल्या कारणामुळे त्या ठिकाणी ते पोहोचू शकले नाही. मग जेव्हा तो पुतळा हटवण्यात गेला, आम्ही लगेच सगळीकडे मेसेज टाकला की सावित्री आईचा पुतळा काढून टाकण्यात आलेला आहे आणि उद्या आपल्याला 3 जानेवारीला परत निषेध घेऊन आपल्याला त्या ठिकाणी पुतळा उभारायचा आहे. अशा स्थितीमध्ये आम्ही 3 जानेवारीला परत महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ यवतमाळला सगळ्या शाहू फुले आंबेडकरी चळवळीतल्या सगळ्या स्त्रियांनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी आम्ही निषेधाचा कार्यक्रम हाती घेतला आणि तिथे सांगितलं की आपल्याला पुतळा त्या ठिकाणी बसवायचा आहे. परंतु यामध्ये जे मंडळाचे पदाधिकारी होते, माळी समाजाचे मंडळाचे पदाधिकारी होते, ते घाबरत होते. अक्षरशः ते घाबरत होते आणि म्हणत होते की नाही, आपण जायचं नाही, आता जे झालं ते आपण नंतर पाहू आणि इथेच आपण म्हणजे महात्मा फुलेंच्या पुतळ्याजवळ आपणच इथेच निषेध सभा घेऊ. पण ते आम्हाला आंबेडकरी म्हणजे मला तरी ते पटल्यासारखं वाटलं नाही आणि मी सविता ताईंना म्हटलं, ताई आपला आपला अपमान नाही, आपला अपमान आहे. सावित्रीबाईचा पुतळा बरोबर. काढणे म्हणजे आपला अपमान आहे. सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातील भारतातील स्त्रियाचा अपमान आहे. जिथे सावित्रीबाईचा पुतळा काढलेला त्या ठिकाणी जाऊन आपण दुसरी प्रतिकृती आहे तिथं आपण उभारू आणि तिथे मानवंदना देऊ. आणि मग आणि तुम्ही त्यांना म्हटलं तुम्ही घाबरू नका, केसेस जे काही लागलं ते आम्ही आमच्यावर लावून घेण्याची आमची पूर्ण तयारी आहे. आम्ही जेलामध्ये गेलो तरी आम्हाला आमची जाण्याची तयारी आहे, तुम्ही घाबरू नका. अक्षर त्यांच्या बिलकुल. सविताताई म्हणजे तयार झाल्या, मायाताई तयार झाल्या, गोबरे साहेब तयार झाले आणि त्याच्यानंतर बहुसंख्येने आंबेडकरी समाजाचे महिला उपस्थित होत्या आणि पुरुषही बांधव उपस्थित होते. आम्ही तडक त्या ठिकाणी आम्ही एक मोर्चाचंच स्वरूप तयार करून ज्या ठिकाणून सावित्रीबाई फुलेंचा पुतळा काढला होता त्या ठिकाणी आम्ही निश्चित दुसरा प्रतिकृती पुतळा घेऊन त्या ठिकाणी आम्ही नेऊन तिथे परत उभारला आणि यांना म्हणजे ज्या बहुजन समाजातल्या ज्या महिला आहेत ज्यांनी कधी आंदोलन म्हणजे केलेलं नव्हतं आतापर्यंत, पण त्यांना बरोबर. सांगितलं की आंबेडकरी समाज तुमच्यासोबत सदैव आहे, सोबत राहील आणि नेहमीच राहील. त्यांना बळ देण्याचं काम केलं आणि इथपर्यंत माझ्याकडे मला जेव्हा जेव्हा त्यांनी आवाज दिला तेव्हा तेव्हा मी गेलेली आहे. एक स्त्री चळवळीमध्ये काम करणारी महिला असल्या कारणामुळे आणि सविताताई आणि मायाताई आणि अजून त्यांच्या एक मैत्रिणी माधुरीताई यांनी जे पुतळ्यासाठी जे काही 2 वर्षापासून कार्य केलेलं होतं ते आम्हाला थोडंसं माहित असतं, तर आम्ही अधिक म्हणजे तो पुतळा तिथे आम्ही हटूच दिला नसता. पण त्यांनी ती जबाबदारी त्यांच्यावर घेतलेली होती आणि निश्चितच चांगलीच बाब होती ही की महिलांनी पुढाकार घेऊन पुतळा बसवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. आणि नक्कीच मी लताताई सांगू इच्छिते की महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाईचा यवतमाळमध्ये जो सावित्रीबाईचा पुतळा बसवण्यासाठी जे मनुवादी सरकारनी षडयंत्र रचलेलं आहे ते षडयंत्र आपल्याला आणून पाडायचं आहे आणि यवतमाळमध्ये सावित्रीबाईचा पुतळा स्टेट बँक चौक इथेच तो लावण्यासाठी आपल्याला सगळ्या महाराष्ट्रातील तमाम महिलांना आंदोलन करण्याची वेळ आली. तरी आपण तुम्ही सगळ्या जणी सोबत राहाल अशी मला आशा आहे आणि मला या ठिकाणी आपण म्हणजे मला जुळून घेतलं याबद्दल मी लताताई आपलं व्यक्तिशः आभार व्यक्त करते. कारण जरी आपण आंबेडकरी आंदोलक म्हणून जरी काम करत असलो तरी ओबीसी समाज अजूनही तेवढा म्हणजे हे झालेला नाही आहे. बरोबर. पण काल काल त्यांच्या तोंडातून अक्षरशः जय ज्योती जय भीम, जय ज्योती जय भीम ही एक सुरुवात झालेली आहे. सावित्रीबाई फुलेच्या पुतळ्याच्या निमित्तानं काल त्यांच्या पण ज्या घरामधल्या बसलेल्या महिला होत्या त्या पण काही 5-25 महिला मात्र रस्त्यावर आलेल्या आहेत. अजून एक प्रश्न होता, की आज पण मोठा मेळावा झाला. आज पण तुम्ही फेरी काढली, काल पण तुम्ही मोर्चा काढला. थोडंसं त्याचं वर्णन करून सांगाल का प्रमोदिनी? हं. आज आम्ही म्हणजे जवळपास आम्ही हा तिघी तर होतोच आम्ही. मायाताई हं. गोरे, सविताताई हं. हजारे आणि अजून त्यांचे सहकारी मंडळ आणि विशेष हो. करून म्हणजे बाजूलाच गौतम नगर आहे. तिथल्या हं. अशिक्षित बाया हं. त्यांनी त्या पुतळ्याला संरक्षण देऊन त्या बसल्या होत्या, की ते कोण उचलते त्यांचा पुतळा आम्ही बघतो म्हणून. आणि हं. म्हणून मग त्या ठिकाणी आम्ही होतो. 1-2 वाजेपर्यंत आम्ही होतो त्या स्टेट बँक चौकमध्ये आणि त्याच्यानंतर मग या सावित्रीबाई फुले महिला मंडळाने कार्यक्रम घेतला
त्या कार्यक्रमामध्ये सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी ठराव घेतले की या सरकारचा निषेध असो म्हणून आणि पुतळा तिथे सन्मानानं बसवला पाहिजे या संदर्भात त्या ठिकाणी ठराव घेण्यात आलेला आहे. आणि जोपर्यंत पुतळा बसवण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही तिथे सामूहिक आंदोलन आम्ही ठेवणार आहोत. वा, प्रमोदिनी ताई, तुम्ही थोडं पाणी प्या. पण प्रमोदिनी जुळल्यामुळे आता तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की प्रमोदिनी ताईंनी सगळी पूर्णपणे तिथली वस्तुस्थिती आपल्याला सांगितली. त्या दिल्लीहून आल्यापासून त्यांना आरामच मिळालेला नाहीये, त्या द्यावा असं आपण सगळेच जण आपण विनंती करूया महाराष्ट्र सरकारला. पण महाराष्ट्र सरकारने जर ते ऐकलं नाही तर चलो यवतमाळ करत आपल्याला सर्वांना सावित्रीबाई फुले ही आमचे अस्मिता, हे आमचं अस्तित्व, ती फक्त मूर्ती नाही तर ती आमची स्फूर्ती आहे, ती आमची प्रेरणा आहे. आणि सर्व भारतीय स्त्रियांचा ऐतिहासिक वारसा जो आहे तो सावित्रीबाईंपासून सुरू होतो. या देशातली स्त्रियांची चळवळ सुद्धा सावित्रीबाईंपासून सुरू होते. त्याच्यामुळे प्रमोदिनी जे म्हणाली ते सावित्रीबाई, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, पेरियार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी संपूर्णतः आपल्या जवळची जी विचारधारा आहे ती विचारधारा आपल्याला संविधानामध्ये आलेली दिसते. आणि त्याच्यामुळे जय ज्योती, जय सावित्री, जय भीम असं आपण एकत्र म्हणतो. आणि म्हणून आपण प्रत्येक जण सत्यशोधकाच्या वाटेवर आहोत आणि सत्यशोध करूनच आपण सत्याग्रह करतोय. त्याच्यामुळे या देशातल्या ब्राह्मणवादी, मनुस्मृतीवादी, संपूर्णतः जे संपूर्ण शासनही आज त्याच्या नादाला लागलेलं आहे. आणि आता अनेक जण सुद्धा ब्राह्मणवादी पद्धतीने आपल्याकडे पुरोगामी चळवळीत पण लोक वागायला लागले. त्यावेळेला खूप प्रश्न उपस्थित होतात. त्यावेळेला ही किती मोठी आश्वासक आणि आशादायी गोष्ट आहे की जय भीम आणि जय ज्योती एकत्र येतात आहेत. आणि ज्या बायका घरामध्ये होत्या त्या ओबीसी बायका, ज्यांना बीजेपी घेऊन जातं असं करून तक्रार करत होते, त्या सगळ्या सत्यशोधकाच्या वाटेवर आहेत. त्या सगळ्या आज बौद्ध कल्चरली करेक्ट, म्हणजे आपल्याला कुठली संस्कृती हवी त्या सांस्कृतिक क्रांतीच्या वाटेवर आहेत. हनुमंत उपरेंनी अशी 7,000 कुटुंबांना ज्या पद्धतीने धर्माचे, बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर केलं, त्या संपूर्ण जमातींचं, 52 जमातींचं भटक्या विमुक्त, तसंच लक्ष्मण मानेंनी केलं. हनुमंत उपरेंनी अशा कुटुंबांचं, 7,000 कुटुंबांचं केलं. हे जे काही घडतंय तर हा पूर्ण भारत जो आहे तो वेगळ्या पद्धतीने आपण जय भीम जय ज्योती एकत्र येऊन पुढे जायचंय. आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीने आज ब्राह्मणवाद किंवा शेठजी, भटजी आणि राजेजी एकत्र येऊन जो संपूर्णतः एक कावा त्रिवर्णाने केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये आपल्याला आपले बहुजन महानायक, आपल्या बहुजन महानायिका वाचवाव्या लागतील. म्हणून सावित्रीबाई फुलेंचा पुतळा हटवून शासनाने अशा पद्धतीने एका संपूर्ण 52% म्हणजे अर्ध आकाश असणाऱ्या आणि त्या अर्ध आकाशाला शिकवणाऱ्या, त्याची शिक्षिका असणाऱ्या, भारतातली पहिली शिक्षिका असणाऱ्या स्त्रीचा, एवढ्या महानायिकेचा अपमान केलेला आहे. तो अपमान आम्ही कोणीही सहन करणार नाही. आणि आम्ही सर्वच जणी सावित्रीबाई फुलेंचा पुतळा तिथे लागावा म्हणून जसं आता प्रमोदिनींनी सांगितलं तसं सर्वच जणी कटिबद्ध होऊया, प्रतिबद्ध होऊया. माया गोबरे, सविता हजारे, माधुरी नल्हे, सुनीता काळे आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या असंख्य मैत्रिणी ज्या आता त्यांच्या घराघरातून निघालेल्या आहेत, या ओबीसी मैत्रिणी कुठेही कर्मकांडाला बळी न पडता सत्यशोधकाच्या वाटेवर निघालेल्या आहेत. कदाचित बुद्ध विहारासारखे आता सत्यशोधक विहार झाले तर जागोजागी एकीकडे संपूर्णतः महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि भीमराव आंबेडकर यांनी केलेल्या क्रांतीचा, सांस्कृतिक क्रांतीचा जागर होईल. आणि संविधान वाचवण्यासाठी हा संपूर्ण समूह या सांस्कृतिक क्रांती करत रस्त्यावर निघेल. असा आगाज तर इथून होत नाहीये ना, अशी सुरुवात तर होत नाहीये ना. वो सुबह कभी तो आएगी, त्या सुबहचा तर ही आगाज नाहीये ना, ही सुरुवात नाहीये ना. जय भीम, जय ज्योती, जय सावित्री, जय सत्यशोधक, जय फातिमा, जय तारा, जय शाहू, उलगुलान हुल जोहार, जय संविधान आणि सबरंगी सलाम.